हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की पितृपक्ष काळामध्ये स्त्रियांनी कोणत्या 5 वस्तू आवर्जून दान कराव्या त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आपल्याला पितरांच्या तृप्तीसाठी दान करण्याला अत्यंत महत्त्व सांगितलं गेलं आहे। पितृपक्षात महिलांनी या 5 वस्तूंचे दान नक्की करायला हवं। यामुळे आपले पितर प्रसन्न होतात आणि पितरांना तृप्त करण्यासाठी त्याचबरोबर खुश करण्यासाठी श्राद्ध पक्ष काळामध्ये या वस्तूंचं दान आवर्जून करू शकता। यामुळे पितर तृप्त होऊन धनसंपत्ती, वंशवृद्धी, चांगले आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये वाढ होण्याचे खूप आपल्याला कृपा आशीर्वाद मिळत असतात। हे श्राद्ध पक्ष पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी व पितृदोष मुक्तीसाठी ही एक अतिशय महत्त्वाची उत्तम संधी असते। घरातील पुरुष सदस्य आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध, ब्राह्मण भोजन इत्यादी गोष्टी केल्या जातात। त्यामुळे पितर खुश होऊन आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती देखील होते। पण काही कारणास्तव तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी पुरुष नसेल तर घरातील स्त्रियांनी आपल्या पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात या 5 वस्तूंचे दान आवर्जून करावं। या दानामुळे तुमचे पितर तृप्त होणार आहेत। पितर तृप्त झाल्यावरती ते तुमच्या सुख समृद्धी, धनसमृद्धी, वंश उत्तम आरोग्य यासारख्या गोष्टींमध्ये हळूहळू वाढ होण्यासाठी भरभरून आशीर्वाद आपल्याला देतात। यामुळे तुमच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये कोणत्याच गोष्टीची उणीव, चणचण, कमतरता अजिबात भासणार नाही। पितर जेव्हा नाराज असतात तेव्हा कुटुंबात सतत भांडण, तंटे, कलह, आजारपण, वादविवाद, धनहानी, आर्थिक संकट, त्याचबरोबर संतान प्राप्तीचा अभाव होतो। तर पितृपक्ष हे 18 सप्टेंबर वार बुधवारपासून सुरू होणार आहे। तर नेमक्या कोणत्या वस्तूंचं दान आपण या श्राद्ध पक्षाच्या काळामध्ये आवर्जून करायचं आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही। तर पहिली वस्तू म्हणजे केळी। पितरांना खुश करण्यासाठी पितृपक्षात पिकलेल्या केळीचं दान आवर्जून करावं। केळ हे एक सदाबहार फळ आहे। आता केळी ही आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला मिळतात, म्हणून त्या फळाला सदाबहार फळ मानलं जातं आणि ते भगवान श्रीहरी विष्णू देवांना अतिशय प्रिय फळ आहे। त्यामुळे विष्णू प्राप्तीसाठी केळींच्या झाडाची पूजा देखील आपण करत असतो। आपल्या चॅनलवरती बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, भगवान श्रीहरी विष्णुदेव हे मुक्ती प्रदान करणारे आहेत। पितर हे केळीचं दान केल्याने प्रसन्न होतात आणि कृपा आशीर्वाद देऊन आपला वंश धन्य करतात। आता दुसरी वस्तू म्हणजे दही। तर दही पितरांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचं दान आवर्जून करावं, कारण कच्चं दूध असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवल्या जातं आणि ते घट्ट देखील असतं। पितरांना दही अत्यंत खूप प्रिय आहे। दही हे स्थिर आणि घट्ट असतं, त्यामुळे पितरांना आपल्या जीवनामध्ये स्थिरता यावी म्हणून दही दान केलं जातं। आता तिसरी वस्तू म्हणजे पांढरी मिठाई। पांढऱ्या मिठाईचे दान पितरांना प्रसन्न करण्यासाठी दान केली जाते। पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात। या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नये म्हणून त्यासाठी पांढऱ्या मिठाईचे दान करत असतात। पितरांना पांढऱ्या वस्तूचे दान करतात कारण श्वेत रंग हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे, त्यामुळे ते खूप लवकर प्रसन्न होतात। आता चौथी वस्तू म्हणजे लागवडीचं पान। पितरांची कृपा प्राप्तीसाठी श्राद्ध पक्षात त्यांना लागवडीचे पान दान करायला हवे।
लागवडीचं पान म्हणजे पानाचे बीड. तुम्ही लागवडीचं पान दान केल्यास तुमचे घर संपन्नतेने भरून जाईल. आता 5व्या वस्तूचं दान म्हणजे दक्षिणा. आता दक्षिणा दान शिवाय कोणतेही दान फलित होत नाही, ते व्यर्थच समजलं जातं. आता दक्षिणांचा अर्थ असा नाही की धन किंवा पैसा नसून तुम्ही तुमच्या पितरांसाठी एखादं पत्र म्हणजेच काय तर भांडे, जसं की लोटा असेल, ताट असेल, कटोरा असेल किंवा तुम्हाला जे तुमच्याकडनं शक्य होईल, आपली जितपत आपण देऊ शकतो, खर्च करू शकतो त्या करू शकता. आता काही खास महत्वाच्या गोष्टीबद्दल बघूया की पितृपक्षात येणारे मोठे संकेत आपल्याला काय मिळत असतात. तर कावळ्याची प्रतीक्षा ही त्यांनाच होते की ज्यांनी आपल्या पितरांचे श्राद्ध केले आहे, कारण की कावळा जेव्हा येतो तेव्हाही तुमच्या पितरांचा संकेत देतो. तुम्ही तुमच्या पितरांसाठी जेव्हा भोजनाचा अंश काढलात आणि तो कावळ्याने खाल्ला तर समजा की ते भोजन तुमच्या पितरांना मिळालं आहे. त्यामुळे ते प्रसन्न होऊन तृप्त होतात आणि ते तुमच्या प्रगतीमध्ये, समृद्धीमध्ये तसेच वंश आणि धनसंपत्तीमध्ये वाढीचा आशीर्वाद प्राप्त करून देतात. जर कावळा आपण ठेवलेला नैवेद्य किंवा भोजन नाही खाल्लं तर ते पितरांना प्राप्त होत नाही, त्यामुळे ते नाराज होतात. आता दुसरं, गाय ही हिंदू धर्मात गाय एक पवित्र आणि पूजनीय जीव आहे. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. पितृपक्षाच्या काळात तुम्ही गायीला भोजन काढता आणि ती ते खात असेल तर ते पितरांना प्राप्त होते. हा एक संकेतच आहे की तुमचे पितर तुमच्यावरती खूप प्रसन्न आहेत. आता तिसरं म्हणजे श्वान. श्वान म्हणजेच कुत्रा. तर पितृपक्षात पितरांपर्यंत भोजन पोचविण्यासाठी त्यांच्या तिथीवरती खाण्याचा काही अंश कुत्र्याला दिला जातो. त्यामुळे पितरांची आत्मा तृप्त होते आणि ते आपल्या वंशाला समृद्धीचा कृपा आशीर्वाद करून देत असतात. चौथं, मुंग्या पितृपक्षात पितरांच्या तिथीवरती जेवण बनवलं जातं, तर मग त्या जेवणाचा भोजनाचा अंश मुंग्यांना खाऊ घालतात. धार्मिक मान्यतानुसार मुंग्यांच्या माध्यमातून ते भोजन पितरांना मिळत असतं आणि ते तृप्त देखील होतात. जर हे भोजन ग्रहण करत नसतील त्या मुंग्या तर ते पितरांच्या नाराज राहण्याचा एक संकेत देखील समजला जातो. आता 5वं, जर कावळ्याने तुमच्या हातातील नैवेद्य ग्रहण केला, तो खाल्ला तर समजा तुमचं नशीब हे उजळणारच आहे असा त्याचा संकेत आहे. तर बघा, तुम्हाला काय योग्य वाटतं, तुम्हाला कोणती वस्तू दान करणं शक्य आहे. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहे पण परिणाम मात्र मोठे आहेत. आपण म्हणतो ना की छोटे पाकिट में बडा धमाका, तशा गोष्टी असतात. तर आवर्जून या 15 दिवसामध्ये पितृपक्ष काळामध्ये पितरांची सेवा आवर्जून करा आणि पितरांना खुश केलं तेव्हाच आपले देव आपल्यावरती खुश राहतात. कारण जितका देवांचा आशीर्वाद महत्वाचा असतो तितकाच आशीर्वाद आपल्या पितरांचा देखील महत्वाचा असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ देखील शेअर करत जा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.